सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ क्रमांक 7, आर्थिक साक्षरतेमधलं पुढचं पाऊल. आज आपण पाहूया की आपल्याला या आर्थिक साक्षरतेमध्ये लाँग टर्मचा कसा फायदा होतो ते. जागतिक अर्थतज्ञ वॉरन बफेट यांनी सांगितलं आहे की तुमच्या एस-आय-पीला टाईम द्या. आता त्यांनी जवळपास 100 बिलियनची ॲसेट निर्माण केली. ॲसेट म्हणजे संपत्ती. ॲसेट म्हणजे ती वस्तू की जी तुमच्या खिशामध्ये पैसे आणून टाकते. तर वॉरन बफेट यांनी जवळपास 100 बिलियनची ॲसेट निर्माण केली आहे आणि वयाच्या 9व्या वर्षापासून ते इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आता जर असा विचार केला की वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू आहे, पण त्यांची जी ॲसेट बनली आहे त्या ॲसेटमधली 80% रक्कम ही त्यांच्या वयाच्या 65 नंतर पुढे जनरेट झालेली आहे. म्हणजे तोपर्यंत ते इन्व्हेस्टेड राहिले म्हणून त्यांची रक्कम वाढली. सो आपण सुद्धा हा विचार करायला पाहिजे की ज्याप्रमाणे वॉरन बफेट आपल्याला सांगतात की लाँग टर्म ठेवा इन्व्हेस्टमेंट आणि तिच्याकडे बघू नका. आपण काय करतो, याच्या उलट करतो. आपण थोडीशी जस्ट इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याला रोज चेक करत राहतो, आज किती वाढली, आज किती वाढली. ही तर गॅम्बलिंग करायला आलेलो नाही आपण. ही आपली एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. यात असे पैसे टाका की जे तुम्हाला सध्या गरजेचे नाहीत आणि लाँग टर्मसाठी तुम्ही ठेवलेले आहेत. तुमच्या रिटायरमेंटसाठी, तुमच्या पेन्शनसाठी, तुमच्या मुलांसाठी. आणि त्या पैशांना टाईम द्या. समजा आपण एस-आय-पी म्हणा किंवा लमसम म्हणा, ह्याद्वारे काही रक्कम इन्व्हेस्ट करतो, तर थोडक्यात आपण हे बीज लावलेलं आहे त्या ठिकाणी. आणि हे बीज जे आहे याला रोपू द्या, याला अंकुर फुटू द्या. अंकुर फुटून त्याला छोट्या छोट्या फांद्या येऊ द्या. त्या दरम्यान वारं वावदान काही पण येईल, त्यामध्ये ते झाड पडझड पण होईल, आपटेल पण. असं समजा की जी आपली एस-आय-पी आहे एक छोट्याशा बाळासारखी आहे. बाळ जसं वाढतं म्हणजे अगोदर ते बाळ रांगतं, नंतर दुडू चालायला लागतं. दुडू चालताना ते आपटतं, पडतं, पुन्हा उभं राहतं. मग जशी बाळाची वाढ होत चालते तसतसे बाळ पळायला लागतं. आणि मग ज्यावेळेस त्याची कंपाऊंडिंग सुरू होईल, म्हणजे थोडक्यात बाळ जसं मोठं होईल त्यावेळेस त्याची वेग पण वाढेल. सो कंपाऊंडिंगला चान्स द्या. आपण लगेच अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. सो हा होता आजचा व्हिडिओ आणि हे आजचं आर्थिक साक्षरतेचं ज्ञान की आपल्या एस-आय-पीला टाईम द्या, आपल्या इन्व्हेस्टमेंटला टाईम द्या. मग बघा त्याची मजा कंपाऊंडिंगची कशी येते. ठीक आहे. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.